रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा, आज रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आता मी आलो बघा बुलेश्वरच्या तिथं. आज गुरुवार, नारायणपूर. लॉकडाऊन लागलं मग तर मग तर आपलं कल्याण व्हायचं. हे हॉटेलमध्ये सगळे स्लॅब झाले, सगळे सिलेंडर नसल्यामुळं चहा नाही, नाश्ता नाही, काय काय ठिकाणी बंद झाले. हां हां नाही मग काय सगळी वाहतूकच ठप्प होणार ना. सगळं ठप्प होणार. कंपनीचा आमचा एक हे प्लांट असा होता तर ती 422 किलोची टाकी लागायची सिलेंडरच नाही. काय बरीच ठिकाणी तेव्हा आता चहा वगैरे घेतलाय तर निघालो नारायणपूरला. आज नारायणपूरला आम्ही लवकर जाणार आणि आरती झाल्यानंतर लगेच निघणार. तर महेश काकांचे जरा उद्या कार्यक्रम असल्या कारणानं तर आज काही थांबणार नाही. तर आज लगे आमचे सिन्नरकर साहेब यांनी आता बरोबर चालू केले. गेलं इथं चहा पाणी असतो बुलेश्वरचा आमच्या काही ठिकाणी. गुरुदेव दत्त. जय जय स्वामी समर्थ. हे पाहत आलो आम्ही नारायण कृष्ण भक्त मंदिर. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय स्वामी स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे पहा, आज नारायणपूर रामनवमी. आज गुरुवार रामनवमी, नारायणपूर दर्शन बघा. आज आम्ही आलो पहा. तर सुंदर असं आज रामनवमीचा. आज थोडं लवकर आल्यामुळं थोडी गर्दी कमी आहे. आणि आमचे हे ड्रायव्हर आखुटे सिन्नरकर साहेब आणि महेश काका बेंद्रे यांचे बघा आज 21 गुरुवार पूर्ण झाले. तर खरोखर त्यांना धन्यवाद मानले पाहिजे. त्यांना आता दत्तकृपेने झाले पाहते. चला पुढे. हो पलीकडे चला. चला पुढे. चला ना पुढे. हे पहा, दत्त दर्शन झालं. आता नारायणेश्वर मंदिराचं दर्शन आम्ही घेतलं. आमचे सिन्नरकर साहेब आणि काका आले बा दर्शन घेऊन. तर सुंदर असं झालं बा दर्शन. आता आम्ही निघण्याच्या पहा, आता दर्शन घेऊन आम्ही निघालो पाहिजे. हे पहा, आता नारायणपूरचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आता निघालो बघा. कारण आज लवकर जायचे. काकांचं जरा थोडं काम आहे, त्याकरता निघालो आहे बघा. आता आम्ही लगेच हे फुलं वगैरे घेतली आणि जायचं आता. तर बरं, आणि दुसरी गोष्ट आज रामनवमी असल्या कारण गावात पण कार्यक्रम आहे, आमच्या मंदिरात पण कार्यक्रम आहे. त्यामुळं आज लवकर जायचे. आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे. आज आमचे चौधरी तात्या पण नाहीत. ते आज MP ला तिथं गुरुचरित्र पारायणासाठी गेलेत बघा. कालच्या गुरुवारी होते, इथूनच गेले. आज ते उद्या आता रविवारी येतील, म्हणजे परत आमच्या बरोबर राहतील ते. तर असं आहे बघा आमचं नियोजन. गुरुदेव दत्त.